नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। मराठी भाषा दिनानिमित्त स्वाक्षरी अभियान व पत्रकार सन्मान। 27 फेब्रुवारी 2026 रोजी मराठी भाषा दिनानिमित्त मनसे पेनच्या वतीने मराठी स्वाक्षरी अभियान व रायगड जिल्ह्यातील उत्तम पत्रकारिता करणाऱ्या मराठी पत्रकार यांना अभिजात मराठी सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले। महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पेन विधानसभा रायगड जिल्ह्याच्या वतीने 27 फेब्रुवारी 2026 रोजी कवी कुसुमाग्रज जयंती तथा जागतिक मराठी भाषा दिनानिमित्ताने मनसे रायगड उपजिल्हा अध्यक्ष संदीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सर्व मनसे पदाधिकारी तसेच महाराष्ट्र सैनिकांच्या उपस्थितीत मराठी स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले। तसेच विशेष म्हणजे रायगड जिल्ह्यातील मराठी पत्रकारांचा विशेष गौरव म्हणून अभिजात मराठी सन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। ज्येष्ठ पत्रकार विजय मोकल यांच्या हस्ते कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। सदर कार्यक्रमामध्ये समस्त पेनकरांनी मराठी स्वाक्षरी अभियानाला जोरदार प्रतिसाद दिला। या कार्यक्रमाप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार विजय मोकल, विनायक पाटील, किरण बांधनकर, प्रशांत पोद्दार, राजेश कांबळे, स्वप्नील पाटील, सुभाष टेंबे यांना मराठी भाषेतील बातम्या जगभरात पोहोचवण्यात खारीचा वाटा असणाऱ्या मराठी पत्रकार बंधूंचे अभिजात मराठी सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। यावेळी पेन तालुका अध्यक्षा गौरी ओरा, पेन उपतालुका अध्यक्ष प्रसाद पाटील, नितेश पाटील, विजय पाटील, पंकज पाटील, सौरभ पाटील, वाशी विभाग अध्यक्ष सुहास पवार, हमरापूर विभाग अध्यक्ष नमस्कार भगत, पूर्व विभाग अध्यक्ष कल्पेश सकपाळ, पूर्व विभाग उपाध्यक्ष नयन रोडेकर, जिते विभाग अध्यक्ष अजिंक्य गावंड, जिते विभाग उपाध्यक्ष विवेक घरत, जिते शाखा अध्यक्ष जगदीश ठाकूर, रुपेश म्हात्रे, कल्पेश पाटील, नेत्रा रोडेकर तसेच समस्त महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी विनायक पाटील, पेन। आज मराठी भाषा दिन आहे। या दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने येथे साक्षरी मोहीम राबवलेली आहे। काय सांगाल याबद्दल? गेल्या अनेक वर्षापासून सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी जे आम्हाला आदेश दिलेले आहेत त्याप्रमाणे आम्ही कार्यक्रम करतच असतो। पण मुळातच जो सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा या मराठी भाषेबद्दल किंवा मराठी संस्कृतीबद्दल जो काही आदर किंवा जो काही प्रेम आहे तो सदैव दिसत आला आणि त्याचंच नेहमी औचित्य साधून 27 फेब्रुवारीला जो कवी कुसुमाग्रजांची जी जयंती असते त्या निमित्ताने मराठी राजभाषा दिन आम्ही हा उत्सवासारखा साजरा करत असतो। आम्ही प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाची प्रत्येक गावागावात, शहरामध्ये, तालुक्यामध्ये लगबग असते की हा कार्यक्रम कुठल्या स्वरूपात करायला हवा आणि कसा करायला हवा। पण आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करतो की आपली मराठी स्वाक्षरी ही कशी करण्यात येईल आणि मराठी सणाच्या निमित्ताने आपण कसं साजरा करू हा मराठी राजभाषा दिन आम्ही प्रयत्न करत असतो।